श्री संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी सोहळ्याला आजपासून प्रारंभ होतोय आणि याच सोहळ्याचं औचित्य साधून लाखो वारकरी पैठण नगरीमध्ये दाखल झाले। नाथषष्ठी सोहळ्यानिमित्तानं 2000 पायी दिंड्या पैठणमध्ये दाखल झालेल्या आहेत। पायी दिंडी सोहळ्यात वर्षानुवर्ष वारकऱ्यांचं विसाव्याचं ठिकाण असलेल्या गोदावरी नदीतील वाळवंटाचं पात्र वारकऱ्यांच्या फडानं फुललेलं आहे। आजपासून 3 दिवस हा सोहळा रंगणार आहे। भाविकांसाठी स्नानगृह, शौचालय, निवारागृह या सगळ्याची व्यवस्था करण्यात आली आहे। आपण सध्या ही दृश्य पाहतोय पैठणमधली। नाथषष्ठी सोहळ्यानिमित्त हजारोंच्या संख्येने वारकरी इथे दाखल झालेले आहेत। गोदावरी नदी किनाऱ्यावर विशेषतः वारकऱ्यांची ही गर्दी फुललेली आहे। श्री संत एकनाथ महाराज यांचा हा नाथषष्ठी सोहळा आहे। विठ्ठलाच्या जयघोषात तल्लीन झालेले हे सगळे वारकरी आपण बघतोय। भगवी पताका मिरवत पायी चालत दिंड्या घेऊन हजारो वारकरी पैठणमध्ये आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सचिन, नेमकं काय सध्या पैठणमध्ये वातावरण पाहायला मिळते? किती वारकरी साधारण तिथे आलेले आहेत? माझ्या पाठीमागे आपण पाहू शकतो की हाच जो परिसर आहे, ज्या ठिकाणी सर्व वारकरी जे आहेत तर येत असतात, जमत असतात आणि याच्या पाठीमागे जो मंदिर दिसतोय तो संत श्री एकनाथ महाराजांचा समाधी मंदिर आहे। आणि याच ठिकाणी आता भाविक या ठिकाणी हजारोच्या संख्येने यायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहतो दरवर्षी या ठिकाणी लाखोच्या संख्येने वारकरी राज्यभरातून येत असतात। अनेक दिवसांपासूनच घरातून बाहेर निघालेले दिंडीमध्ये सामील होऊन हे वारकरी पायी चालत या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी षष्ठीला हा सोहळा पार पडत असतो। तीच आता षष्ठी आज आहे आणि आपण पाहतो कशा पद्धतीने हा सर्व वातावरण आहे, भक्तिमय वातावरण आहे। भानुदास एकनाथाच्या गजरामध्ये हा सर्व जी पैठण नगरी आहे ती दुमदुमल्याचं चित्र आहे। आणि आपण जर पाहिलं तर दर मिनिटाला या ठिकाणी एक दिंडी तरी या पैठण नगरीमध्ये दाखल होत आहे। साधारण लाखोच्या संख्येने जर आपण पाहिलं या परिसरामध्ये नागरिक आहे आणि प्रशासनाच्या वतीने देखील सांगण्यात आलेलं आहे की जवळपास 5 लाख लोक या षष्ठीमध्ये येणार आहेत आणि त्यासाठी पुरेपूर अशी खबरदारी या सर्व वारकऱ्यांची घेतली गेलेली आहे। वारकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये याची पूर्ण खबरदारी प्रशासनाच्या वतीने घेतलेली आहे। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर आजूबाजूला त्यांच्या राहण्याची देखील व्यवस्था करण्यात आलेली। एवढंच नाही, प्रशासनच नाही तर या पैठण नगरीतले जे गावकरी आहेत त्यांनी देखील जमेल तशी मदत या सर्व येणाऱ्या वारकऱ्यांना करताना आपल्याला पाहायला मिळते। अशा भक्तिभावाने हातामध्ये भगवे झेंडे आणि महिलांनी डोक्यावर घेतलेले वृंदावन, तुळशी वृंदावन, त्याचबरोबर हातात चिपळे, टाळ, मृदुंग हे घेऊन लाखो वारकरी आज या ठिकाणी दाखल होत आहेत। हा सर्व भक्तिमय सोहळा आज सुरू झालेला आहे। आज या सर्व सोहळ्याची सुरुवात होणार आहे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते। आता मुख्य समाधी मंदिराची पूजन होईल, त्यानंतर दिवसभर या दिंडी या पैठण नगरीमध्ये दाखल होतील आणि पूजा करतील। त्यानंतर उद्या या आलेल्या सर्व दिंडींचं स्वागत केलं जाणार आहे आणि परवा काल्याचा कीर्तन होईल आणि त्यानंतरच 22 तारखेला या षष्ठीची सांगता होईल। सचिन, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। अगदी काही क्षणापूर्वी वारकऱ्यांनी पुढारी न्यूजशी संवाद साधलेला आहे, प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, आपण त्या बघूया। आजच्या दिवशी दक्षिणाईची पूजा आणि अक्षरीचा कार्यक्रम होतो। त्यानिमित्त निर्याण दिंडी दुपारी 12 वाजता निघून ती इथे मंदिरात येते। गावातली नाथ मंदिरातून निघून इथे वारकरी कीर्तन आणि नारदीय कीर्तन असे 2 कीर्तन होऊन ती दिंडी पुन्हा गावातल्या नाथ मंदिरात जाऊन आरती होऊन या दिंडीची सांगता होते। 21 तारखेला सप्तमीच्या दिवशी रात्री 12 वाजता एकनाथ महाराजांच्या पादुकाची छबिना पालखी गावातून मिरवली जाते। नदी गंगा भेट होऊन ती पालखी गावातल्या नाथ मंदिरात त्याचं विसर्जन होतं आणि नित्याचे अभंग होऊन त्या दिवशीचा सोहळा संपतो। नागरिकांना व भाविकांना दिंड्याच्या स्वरूपात एक 5 लाख लोक इथं कायम स्थायिक असतील असा एक अंदाज, परंतु रनिंगमध्ये 10 लाखापेक्षा लोक येऊन दर्शन घेऊन जातील असा अंदाज असतो आमचा प्रत्येक वर्षीचा। आणि तितकी प्रशासनाच्या वतीने व्यवस्था आम्ही करतो, जेणेकरून पाणी पिण्याची व्यवस्था असेल किंवा तुमचं आपण ज्याला टॉयलेट वापर म्हणतो तेही प्रशासनाच्या वतीनं खूप मोठ्या प्रमाणात
पैठणमध्ये उखरलेले. फक्त भाविकांनी कुठलीही घाई गडबड किंवा गोंधळ न करताना दर्शनाचा सुलभतेने लाभ घ्यावा. तर पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी सचिन यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत. सचिन, साधारण किती दिंड्या सध्या पैठणमध्ये दाखल झालेल्या आहेत या नाथषष्ठी सोहळ्यासाठी आणि इतक्या मोठ्या गर्दीचं नियोजन कशा पद्धतीने केलं गेलेलं आहे तिथे? काल संध्याकाळपर्यंत जर आपण पाहिलं तर अधिकृत दिंड्या ज्या आहेत ज्यांची नोंद झालेली आहे अशा 1000पेक्षा अधिक दिंड्या होतात. त्याचबरोबर ज्यांची नोंद झाली नव्हती तशी 1500 अशी 2500 दिंड्या कालपर्यंत पैठण नगरीमध्ये दाखल झाल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. आणि त्याचबरोबर आजच्या दिवशी जवळपास अजून 2 ते 2500 दिंड्या या पैठण नगरीमध्ये दाखल होतील. एकंदरीत जर आपण पाहिलं तर 5000च्या जवळपास या दिंड्या पैठण नगरीमध्ये दाखल होतील. त्याचबरोबर इतर जे भाविक आहे लाखो भाविक देखील या ठिकाणी दरवर्षी येत असतात. त्याचप्रमाणे यावर्षी देखील यावर्षीचं महत्त्व वेगळं आहे कारण की प्रयागराजला जो महाकुंभ झाला आहे त्यानंतर त्या प्रयागराजचा जो महाकुंभाचा जो पाणी घेऊन जे नागरिक आलेले असतात ते देखील या ठिकाणी येणार आहे अशा पद्धतीची शक्यता वर्तविण्यात आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक गावाच्या चारही बाजूने बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर जे वारकरी ज्या ठिकाणी राहिलेले आहेत त्यांच्यासाठी गोंधळ होऊ नये त्यासाठी विविध ठिकाण नेमून त्यांना दिलेले आहे. दिंडीतले वारकरी वेगळे, त्याचबरोबर यापूर्वी येऊन वाळवंटामध्ये अनेकांनी आपले मंडप टाकलेले आहेत ते वारकरी वेगळे, त्याचबरोबर येणाऱ्या वारकऱ्यांसाठी वेगळी लाईन अशा पद्धतीचं विभागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे कुठेतरी एक सुटसुटीत या ठिकाणी परिसर वाटत आहे आणि कुठल्याही पद्धतीचा अनुचित प्रकार घडला तर त्याला तोंड देण्यासाठी या ठिकाणी सर्व यंत्रणा सज्ज आहे. रोषणाई सुद्धा तिथे केलेली आहे. हा सगळा परिसर आपण प्रेक्षकांना दाखवूया. शिवाय तिथे वारकरी उपस्थित आहेत त्यांच्याशी आपल्याला बातचीत करता येईल का? नक्कीच आपण पाहतो की आता माझ्या पाठीमागे हा जो रोषणाई केलेला आहे हेच मुख्य समाधी मंदिर आहे आणि या समाधी मंदिर अशा पद्धतीने रोषणाई करण्यात आलेली आहे. दरवर्षी एक आकर्षक अशी रोषणाई केली जाते. तर या ठिकाणी आलेले जे भाविक आहे त्यांच्याशी मी तो या ठिकाणी आपण पाहू शकतो अशा पद्धतीने ज्या महिला आहेत महिला वारकरी त्या फुगडी खेळत आहेत, विसावा घेत आहेत. अनेक दिवस चालून हे इथपर्यंत आलेले आहेत आणि यानंतर ते आता या ठिकाणी आलेले आहेत. विसावा घेताना आपल्याला त्या महिला देखील दिसत आहे. अनेक दिवसांचं या ठिकाणी पायी यात्रा करून हे इथपर्यंत आलेले आहे. बाबा आहेत आपल्यासोबत. बाबा, काय सांगाल, किती वर्ष आहे तुमचं, कुठून तुम्ही आलेले आहात? आम्ही शेवगाववर. किती वर्ष आहे तुमचं? आम्ही आता बरेच दिवस झाला. आता काय एवढं ध्यानात ठेवलं आम्ही, लई दिवस झालं. वर्षी येत असतात? दरवर्षी येतो. हा काय मागलं हा काय मागायचं देवाला, फक्त सुखी समाधानी ठेव एवढंच, दुसरं काय मागायचं. बाबा, काय नाव तुमचं, कुठून आले? सामनगाव. किती वर्ष आहे तुमचं? 25 70 हा. बाबा आहेत अनेक वर्षापासून असेच हे सर्व वारकरी आहेत या ठिकाणी येत असतात. टाळ विना घेऊन या ठिकाणी बाबा आहेत आपण पाहू शकता अशा पद्धतीने. बाबा, कुठून तुम्ही आलेला आहे? दिंडी सोबत आलेला आहे? हा, दिंडी सोबत. कुठून आलेला आहे? लाल नांद्रा. कधीपासून येतात इथं? हा, 10 वर्षापासून. 10 वर्षापासून. 10 वर्षापासून. नेहमी येतात इथं? हा, निवेद ना. लाड नांद्रा. बरेच दिवस झाले. आई, तुम्ही आलेला आहात, कधीपासून येतात दिंडीला? आम्ही 9-10 वर्ष झालं येतो. 10 वर्ष देवाला म्हणलं का ना आम्हाला अशी तुझी सेवा घडू दे. तुम्ही काही अडचणी येतात का? काय नाही आले तरी आम्ही सर्व मागं टाकून येतो. चांगलं येतो, आनंदानं येतो. हा, भांदा शेकनाथ म्हणत येतो आम्ही आनंदाने. महाराज, आता आपल्यासोबत या दिंडीचे प्रमुख महाराज आहेत. महाराज, काय सांगाल तुम्ही, दरवर्षी तुम्ही या ठिकाणी येत असतात, काय काय अडचणी तुम्हाला येतात? इथं आल्यानंतर तुमचं मन प्रसन्न होत असं नक्कीच एवढं आहे, मात्र दरवर्षीचा अनुभव काय? कारण दरवर्षी आम्हाला इथं जागेचं व्यवस्थापन आहे, परंतु पाण्याचं व्यवस्थापन मात्र कमी आहे. कारण पाण्याचे काही आम्हाला जे तिथं उतरलेलो आहोत तिथं पाणी फार थोडं चालतंय. अशा प्रकारे म्हणून पाण्याचं इथलं व्यवस्थापन व्हावं. पाण्याचे मात्र इथं थोडी आम्हाला तिथं आम्ही जिथं उतरलो संस्थांवर तिथं पाण्याची अडचण आहे हेच मी सांगतोय. येताना काय काय अडचणी येतात का तुम्हाला? काय प्रसन्न, किती दिवसापासून तुम्ही निघाले? आम्ही जवळजवळ 9 दिवसापासून इथं निघालेलो आहोत आणि आता इथं आमचा आणि 5वा मुक्काम आहे, 6वा मुक्काम आहे आणि अजून आम्ही 3 दिवस आम्ही थांबणार आहोत आणि 3 दिवस मात्र आणि काला झाला की आणि या मंदिरामधून आम्ही निघणार आहोत. इथं
आल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला हे इथं आल्यावर आम्हाला एकदम प्रसन्नता वाटतंय, कारण इथं जगाचं, कारण दक्षिण काशी असणारं हे पैठण आहे आणि पैठणचं पांडुरंगाचं दर्शन घेतल्यावर हा विजय पांडुरंग आहे आणि विजय पांडुरंगाचं दर्शन घेतल्यावर आणि जलसमाधी नाथ महाराज दर्शन घेतल्यावर आणि आपला अवघे चित्रलोकी आनंदाचे आता चरणे जगन्नाथा चित्त ठेले असं नाथ महाराज दर्शन झाल्यावर एकदम समाधान आनंद वाटतोय. आपण पाहिलात की या भावना होत्या, इथं आल्यानंतर आनंद वाटतोय, मनातलं सर्व दुःख दूर होतात, अशा पद्धतीच्या भावना या वारकऱ्यांच्या आहे. अजूनही आपण या ठिकाणी पाहू शकतो की भक्तिमय वातावरण आहे हा सर्व परिसरामध्ये. अशा पद्धती महिला असतील, लहान मुलं असतील, वृद्ध असतील, प्रत्येक जणच या ठिकाणी आपल्या या ठिकाणी दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात आणि अशा भक्तिमय वातावरणात हा नाथषष्ठी सोहळा निश्चित, आणि त्याच्यामुळे अगदी दिवसभर हा सगळा उत्साह इथे निश्चित पाहायला मिळेल. सचिन, वेळोवेळी पुढचे तपशील तुमच्याकडून दिवसभरात घेऊ. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि पोहोचवलेल्या या सगळ्या दृश्यांसाठी, प्रतिक्रियांसाठी. पुन्हा एकदा आपण पुढारी न्यूजच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा सगळे प्रेक्षक अगदी घरबसल्या नाथ महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेऊ शकताय. नाथषष्ठी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. जवळपास 2000 पायी दिंड्या इथं दाखल झालेल्या आहेत. लाखो वारकरी सध्या पैठण नगरीमध्ये आहेत. भगवी पताका खांद्यावर घेऊन टाळ मृदुंगाचा गजर करत, भानुदास एकनाथ म्हणत हे सगळेजण इथं पोहोचलेले आहेत. कार्याचा प्रसाद घेतल्यानंतरच आम्ही इथून जाणार असं या सगळ्या वारकऱ्यांनी यावेळी अगदी हौशीत सांगितलेलं आहे. संत एकनाथ महाराजांचा हा नाथषष्ठी सोहळा आहे जो छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये संपन्न होतो.